ओके, practice set 1.3 करेक्ट. कालचा होमवर्क केला तर बऱ्याच मुलांनी सॉल्व्ह केला आहे. बरोबर आहे. आता आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट फॉर 1.3. मराठीमध्ये सराव संच 1.3 त्यातला क्वेश्चन पहिला. फर्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स आहेत, गाळलेल्या जागामध्ये आहेत. तर आपण तो काय करूया, या ठिकाणी आता सॉल्व्ह करूया. थ्री, 2, 3, 2, 4, 5, 3 इंटू फिल इन द ब्लँक्स आहेत. पहिले आपण काय करूया, फिल इन द ब्लँक्स. इक्वल्स टू व्हॉट, -8. ओके. आपण करताना काय करतो या ठिकाणी बघा, धिस मल्टिप्लाय बाय धिस, आणि याला गुणतो 3 आणि 5 आणि धिस इंटू व्हॉट, 2 इंटू 5 3 जा 15, 5 3 15 आणि 15 तून 8 दिले किती उरले 7. हे झालं तुमचा पहिला क्वेश्चन. आता क्वेश्चन 2. Find the value of following determinant. मराठीमध्ये काय, खालील निश्चयकांच्या किमती काढा. त्यातला पहिला प्रॉब्लेम बघा. द फर्स्ट एक्झाम्पल इज -1 7 2 4. सोल्युशन मध्ये -1 7 2 4 इक्वल्स. आपण काय करतो, याने याला मल्टिप्लाय करतो. -1 ब्रॅकेट मध्ये घेऊया आपण, इंटू गुणिले 4 मध्ये वजा चिन्ह असतं मायनस साईन, आणि याने याला मल्टिप्लाय करतो. 7 इंटू व्हॉट युअर 2, 7 गुणिले 2. -1 इंटू 4 काय आला तुमचा, -4. ही मायनस साईन तुमची आहे तशीच, 7 गुणिले 14. आन्सर काय आला तुमचा, -18. यातला दुसरा आहे तुमचा होमवर्क, तो तुम्ही घरी करायचा. 5 3 -7 आणि 0. तिसरा मी घेईल आता, थर्ड नंबर. तो फ्रॅक्शनचा आहे, अपूर्णांकात आहे.
ओके 5/3 होईल 3/2 3/2 1/2 1/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन दिस इंटू व्हॉट युअर दिस म्हणजे 7 आन्सर आपण काय करूया खाली लिहूया आन्सर बघा 1/2 7 इंटू 3 आपण काय करतो याने याला मल्टिप्लाय करतो इंटू 1/2 मायनस वजा 5 इंटू 3 याने याला मल्टिप्लाय 3/2 या ठिकाणी बघा आता रफ वर्क मध्ये कसं करायचं आहे याने याला मल्टिप्लाय करतो 7 आणि याने याला 3 टू जा 6 7/6 अगेन 5/3 3/2 याने याला 5 3 जा 15 आणि याने याला किती आले तुमचे 6 15/6 15/6 छेद समान डिनोमिनेटर आर सेम सबट्रॅक्ट न्यूमरेटर अंश काय करतो वजाबाकी करतो आपण मायनस 8/6 4 टू जा 8 3 टू जा 6 मायनस 4/3 हे तुमचं आन्सर आलं अशा प्रकारे हे तुम्ही निश्चय डिटरमिनंटच्या किमती काढू शकता म्हणजे आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो आता क्रेमर्स पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे आता क्रेमर्स पद्धतीने सॉल्व्ह करताना काय म्हटलंय पहिले क्वेश्चन लिहून घेऊया क्वेश्चन 3 solve the following simultaneous equation using क्रेमर्स रूल मराठी प्रश्न तिसरा खालील एक सामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा आता फर्स्ट घेऊया त्यातला पहिला 3x minus 4y equals to 10 4x 4x अधिक 3y equals to 3y equals to what 5 आता या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेले आहेत कुठल्या फॉर्म मध्ये x प्लस by इक्वल्स टू x अधिक by बरोबर c या फॉर्म मध्ये दिलेले आहे मग आपण काय करूया याला 1 आणि 2 नंबर नाव देऊया राईट डाऊन इक्वेशन 1 आणि 2 आणि कुठला आहे तुमचा 4x अधिक 3y बरोबर 5 मग काय म्हणा इक्वेशन 1 and 2 are in x plus by equals to c फॉर्म मराठीमध्ये काय म्हणूया समीकरण 1 व 2
हे एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात आहे. आता आपण काय करूया, dx आणि dy या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. म्हणून मग वी गेट, मराठीत काय म्हणा, a1 b1 c1 a2 b2 c2. आता a1 b1 c1 आणि c2 कसं लिहितो बघा. आपला पहिला फॉर्म काय आहे, 3x plus 4y equals to 10. हा काय झाला तुमचा समजा a1x plus b1y बरोबर काय झाला c1. मग a1 equals to 3, b1 equals to 4, c1 equals to 10 बरोबर 10. नंतर दुसरं समीकरण काय झालं तुमचं, -4 आहे, एक मिनिट, अच्छा -4 आहे, इथे -4 आहे, म्हणून काय झाला तुमचा -4. मग आता दुसरे इक्वेशन मग काय तुमचं, 4x plus 3y equals to 5. म्हणून परत a2x b2y बरोबर c2. मग तुमचा a2 काय झाला 4, b2 काय झाला 3 आणि c2 5. ओके. मग आता डी काढायचं आहे आपल्याला. डी काढताना आपण काय करतो, डिटर्मिनंट मध्ये काय घेतोय, a1 b1 a2 आणि b2. हे पार्ट करण्याचा शॉर्टकट मेथड आहेत बघा. डी a1 b1 a2 b2 dx c1 b1 c2 b2 dy a1 c1 a2 आणि c2. मग आता d1 बघा, a1 b1 आपण पार्ट करून ठेवायचा आहे किंवा हे केलं चालेल, a2 b2. आता a1 काय आहे तुमचा 3, b1 काय आहे -4, a2 काय आहे 4 आणि b2 काय आहे तुमचा 3. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, राईट डाउन 3 into 3, this into this and this into this. मायनस साइन असतं मध्ये, -4 into whatever 4, 3 into 3 9 मायनस काय झाला तुमचा 16. मग 9 मायनस मायनस काय तुमचा प्लस 16. मग डी इक्वल्स टू किती आले तुमचे 25 इज नॉट इक्वल्स टू 0. हे शून्य आहे का नाही. आणि डी ची किंमत नंतर dx काढताना बघा, आपण काय करूया परत बघा, dx काढताना c1 b1 c2 b2 म्हणजे c1 b1 c2 b2 c1 तरी चालेल. आणि त्याच्यानंतर आता c1 10 c2 5, b1 b2
b1 minus 4 b2 3 cross multiplication 10 into 3 minus 4 into 5 10 into 3 30 minus whatever 20 correct 3 plus 20 equals to 50 dx किती आला तुमचा 50 याला आपण काय करून घेऊ dy ला d ला पण काय करून घेऊ ब्रॅकेट करून घेऊ अगेन dy कसा पाठ करतो आपण AC म्हणजेच A1 C1 A2 C2 A1 तुमचा काय आहे 3 4 10 5 3 4 10 and 5 यानी याला आणि यानी याला मल्टिप्लाय करतो नेक्स्ट पेज बघा आता 3 into 5 minus 10 into 4 5 3 जा 15 5 3 को 15 वजा 2 को 40 15 minus 40 25 25 चिन्ह मोठ्या संख्येचं वजा काय झाला तुमचा dy मग therefore by Cramer's rule we get मराठीमध्ये क्रेमर रूल नुसार आपण काय करू पहिले x ची व्हॅल्यू काढून घेऊया x dx बाय d तुमचा dx किती येतोय 50 आणि d किती आहे 25 25 दुने 50 म्हणून x किती आला तुमचा 2 आलेला आहे y काढून घेऊया dy बाय d dy तुमचा किती येतोय -25 आणि d किती आहे 25 म्हणजे किती आला हा -1 म्हणून y इक्वल्स टू काय येतो -1 मग आता लिहितो बघा कसं आपण xy x ची किंमत किती आली तुमची 2 y ची -1 is the solution of the given simultaneous equation मराठीमध्ये कसं लिहा xy ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे लक्षात ओके आता दुसरा प्रॉब्लेम
बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. मला जुलै 2016 मध्ये हा विचारला गेलेला होता. तर तो आपण आता या ठिकाणी लिहून घेऊया. सेकंड 4x प्लस 3y मायनस 4 वजा 4 बरोबर 0. and 6x equals to 8 minus 5y. आता हे तुम्हाला ax प्लस बी ऑफ पॉईंट दिलेत का? नाही दिले. मग आपण काय म्हणायचं या ठिकाणी, लिहून घ्यायचे आहे. द गिवन इक्वेशन्स आर, मराठीमध्ये काय दिलेली एक सामायिक समीकरण. 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0. आपला फॉर्म काय असतो हा, ax अधिक by बरोबर c. मग काय करू आपण, 4x अधिक 3y हा वजा तिकडे काय होऊन जाईल, अधिक होऊन जाईल. लक्षात. म्हणून बघा मग हा 4x अधिक 3y बरोबर 4. याला एक नंबर नाव द्या, अँड म्हणा. आणि दुसरी क्वेश्चन बघा. 6x इक्वल्स टू 8 मायनस 5. हा 5 इकडे घ्या, म्हणजे काय होऊन जाईल, तो अधिक होऊन जाईल. अधिक 5y इक्वल्स टू 8. याला 2 नंबर नाव द्या. मग काय म्हणू या ठिकाणी आपण, इक्वेशन 1 and 2 are in x plus by equals to c फॉर्म. मराठीत काय म्हणू आपण, समीकरण 1 व 2 ही x प्लस by बरोबर c या स्वरूपात आहे. म्हणून मग बघा, आता ते दोन आपण इक्वेशन लिहूया कोपऱ्यामध्ये. मध्ये a1 b1 c1 a2 b2 c2. पहिली इक्वेशन काय आहे की 4x प्लस 3y इक्वल्स टू 4. हे रफ आहे तुमचा, 2 आहे म्हणून त्याला काय a1 b1 आणि c1. बघा a1 काय झाला तुमचा 4, b1 काय झाला 3, c1 काय 4. नेक्स्ट 6x प्लस 5y इक्वल्स टू 8. इथं काय घेतो आपण, a2x, a2 b2 दोन इक्वेशन ने, b2y इक्वल्स टू c2. a2 काय आला तुमचा 6, b2 काय आला 5 आणि c2 काय आला 8. c2 इज व्हॉट युअर 8. हे परत तुमचं रफ आहे, लक्षात ठेवायचं. हे लिहिलं पण चालेल. मग आता आपण काय करून घ्या, पहिले d काढून घेऊया. d इक्वल्स टू काय तुमचा असतो, a1 b1
A2 B2. तुमचा A1 काय आहे 4, B1 3, A2 6, B2 what 5. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 5 minus 3 into 6, 3 गुणिले 6, 5 4 जा 20, 5 चौक 20 वजा 6 3 जा 18, 6 3 18 बरोबर 2 इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणून डी ची किंमत काय येते तुमची 2. मग therefore टी इक्वल्स टू किती आले तुमचे 2 आले. देन अगेन dx dx ची किंमती काढू. dx तुमचा काय आहे cb असतो. काय असतो cb म्हणजेच c1 b1 c2 b2. आता c1 b1 बघूया आपण काय आहे तुमचा 4 8 झाला तुमचा 4 8. त्याच्यानंतर C1 C2 झाले आणि B1 B2 काय 3 5 3 5 4 into 5 minus 3 into 8. यांनी याला मल्टिप्लाय करतो आणि यांनी याला. एक क्रॉस पण पेपर दाखवायचे नाही लक्षात घ्या तुम्ही. क्रॉस फक्त तुम्हाला समजण्यासाठी मारतोय बाण मी ते. 8 3 जा 24, 20 minus 24 minus 4. 20 मधून 24 गेले किती उरले 4. चिन्ह मोठ्या संख्येचं काय आहे मायनस. हा तुमचा काय झाला dx. dy dy तुमचा काय असतो ac म्हणजेच a1 c1 a2 c2. आता a1 c1 काय बघू आपण. सॉरी a1 a2 4 6 आहे आणि c1 c2 काय 4 आणि 8. अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 8 यानी याला मल्टिप्लाय करा यानी याला मायनस 4 into 6 4 गुणिले 6 8 चौक 32 8 4 जा 24 मायनस किती आहे तुमचा 20 किती आला 8. म्हणून dy तुमचा किती येतोय 8. मग therefore by Cramer's rule we therefore by Cramer's rule what we get. मराठीमध्ये काय क्रेमरच्या पद्धतीनुसार x ची किंमत काढूया. x इक्वल्स टू dx बाय dy. dx ची किंमत काय तुमची -4 आणि d ची किती येते 2 येते. -4 divided by 2 -2 म्हणून x ची किंमत काय आली आहे -2 वजा 2 y dy by d. तुमचा dy किती आहे 8 by 2
किती आले 4, म्हणून y किती आले 4, म्हणून x y -24 is the solution of the given simultaneous equation. मराठीमध्ये ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. मला हा प्रॉब्लेम झाले दोन. ओके. थर्ड तुम्हाला काय होमवर्क आहे. काय होमवर्क HW x plus 2y equals to -1 आणि काय 2x minus 3y equals to 12. याची हिंट देण्यापेक्षा तुम्हीच काय करा सॉल्व करा. आणि सेकंड पण आहे 6x minus 4y 6x वजा 4y -12 वजा 12 8x minus 3y equals to what? minus. हे तुम्हाला काय झाले होमवर्क. या प्रॉब्लेमचा आपण काय करू एक चेक पॉइंट घेऊया. आपला आन्सर बरोबर आहे की नाही. तुम्ही पहिल्याचा घेऊ शकता किंवा दुसऱ्याचा घेऊ शकता, असं काही नाही. पहिले आपल्याला याचा आपण काय करूया चेक पॉइंट घेऊया. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे का नाही, आपण केलेला प्रोसेस बरोबर आहे का नाही, मार्क आपल्याला कुठे जायचं नको. त्यामुळे हा पडताळा मी तुम्हाला पहिली पण सांगितले, हा पडताळा किंवा चेक पॉइंट जो आहे हा आपण कुठे करायचा. उत्तर पत्रिका आपल्या ज्यावेळेस हातात येईल त्यावेळेस पाठीमागे आपण एखाद्या पेजवर रफ वर्क करतो, कच्चं काम करतो, त्या कच्च्या काम मध्ये हा चेक पॉइंट पडता आला पाहिजे. हा तुम्ही जिथं तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताय त्या ठिकाणी येता कामा नाही. आता आपण कुठले इक्वेशन घेऊया, कुठले घेऊया, एक पहिलं किंवा दुसरं. पहिले घ्यायचं. ओके, पहिले घेऊया 4x + 3y = 4. 4x अधिक 3y बरोबर 4. म्हणून आता 4 x ची किंमत किती आहे तुमची -2 -2 + 3 y ची किंमत किती आहे 4 बरोबर 4. 4 × -2 -8 प्लस व्हॉट युअर 12 अधिक काय तुमचे 12 प्लस काय झाले 12 = 4. 12 तून 8 गेले किती उरले 4. मोठ्या संख्येला प्लस होईल, 4 ला पण काय आलं प्लस चिन्ह. 4 = 4 तुमचा हा 4 आला आन्सर. म्हणजे तुम्ही जे आन्सर काढले ते कसं आहे बरोबर आहे. हे का बरं काढतो आपण, तुमचे 3 मार्क कॉम्पिटिटिव्ह मध्ये 3 मार्क ठिकाणी पडणारच आहे. म्हणून कधी पण चेक पडताळा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय की असे जर तुम्हाला इक्वेशन आले तर तुम्ही चेक पडताळा हा अवश्य घ्यायचा. जेणेकरून उत्तर बरोबर आहे की नाही तुम्हाला कळेल. आणि हे दोन तुम्हाला काय होमवर्क आहे. हे दोन होमवर्क उद्या सोडून दाखवायचे आहेत. पुढचे जे दोन प्रॉब्लेम आहेत ते उद्या मी परत घेईन. त्याच्यातले 5वं आणि 6वं बाकी आहे लक्षात. ते दोन प्रॉब्लेम उद्या मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. हे दोन तुम्हाला कसे आहेत होमवर्क आलं.
आजच्या दिवसापुरता फक्त एवढंच. ओके, बाय. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, विद्यार्थ्याचं ऑनलाईन लेक्चर बऱ्याच दिवस चालणार आहे, ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत. तोपर्यंत काही शाळा किंवा क्लासला काही परमिशन मिळते ना मिळतील गॅरंटी जुलैपर्यंत 100% राहील असं वाटतंय मला वाटतंय. त्याच्यात नियमामध्ये काही बदल होतील हे आपण सांगू शकत नाही. पण सध्या तरी मला वाटतं की असे ऑनलाईन सुरू राहतील. एक लक्षात ठेवायचं, मी प्रत्येक विद्यार्थ्याला माझा बँक अकाउंट नंबर देईल, बँकेचा अकाउंट नंबर वगैरे सगळं पर्सनली किंवा ग्रुपवर टाकेल. सगळ्या विद्यार्थ्यांनी 50% फी ही ऑनलाईन भरायची आहे. बरोबर, 7-8 दिवसामध्ये सगळ्यांची फी मला पेड पाहिजे, नाही तर मग मी ग्रुपमधून रिमूव्ह करेल. आणि लक्षात, मी अजूनही तुम्हाला एक 5-6 दिवसांनी त्याचं बँक डिटेल देईल. लक्षात, ओके, बाय.